विनायक पुरुषोत्तम असं नाव जे खाली येतं तो आज मुंबई आउटलुक वरती आहे. ही गोष्ट राजकारण्यांनीच चालू केली की एखादी व्यक्ती मोठी होत असेल तिला बदनाम करा, पण मी डेफिनेटली म्हणेन की मला एक वाईडर पर्स्पेक्टिव्ह मिळाला. मुंबईच्या रस्त्यांना जर पैसा पुरत नसेल तर माझा कोकणातला रस्ता कुठून होणार? म्हणजे मला जेव्हा काही लोक म्हणतात की यार तुझ्याकडून कधी अपेक्षा नव्हती रे की तू अशा पद्धतीचा सिनेमा लिहिशील, बॉस तुम्ही तुमच्या वेळी पथनाट्य केली होती ना, तुम्ही वेगवेगळ्या पक्षांसाठी केली होती, तेव्हा विचारधारा नाही आडवी आहे. मला वाटूनही मी खुश नाहीये. असंही मेसेज आलेत की आम्ही आत्महत्या करणार होतो आणि आम्ही थांबलो. 10वी नंतर मी एका किराणा मालाच्या दुकानात काम केलेलं, स्विगीला डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलं होतं. अरविंद जगताप सरांसारख्या माणसासोबत आपलं नाव शेअर होणं स्क्रीनवर, तो मुवमेंटही इव्हन त्यांचा जो होता, त्यांनी नाव घेतलं, मी पोस्ट केला नाही. ज्यांनी ते लाईव्ह बघितलं शो त्यांनी तो पोस्ट केला आणि मग ते व्हायरल झालं. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मुंबई आउटलुकच्या माध्यमातून नेहमीच राजकीय घडामोडी जास्त बघत असतो किंवा आता राज्यामध्ये ज्या पद्धतीचे विधानसभेचे वारे वाहत आहेत आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण या सगळ्या चर्चांमध्ये एक राजकीय भाष्य करणारा चित्रपट आला आहे, तो म्हणजे एक नंबर. आता त्याला भाष्य असं म्हणू शकत नाही आहे, पण एकंदरीत जी महाराष्ट्राची क्रेज आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाची क्रेज आहे, ती नस सापडून आणि त्या नसेला धरून, त्या धाग्याला धरून आपल्यापुढे एक चित्रपट आला एक नंबर. तर त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण या सगळ्या पलीकडे एक उदयोन्मुख रायटर आपल्या इंडस्ट्रीला भेटला आहे, तो म्हणजे विनायक कदम. विनायक, मुंबई आउटलुकमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. कुठून सुरुवात करू नेमकं ते कळत नाही, कारण की तुझा प्रवास असा आहे की तुला नाटक एकांकिका करत आम्ही बघितलं आहे आणि आज इतका मोठा धाटणीचा चित्रपट तुझा फर्स्ट प्रोजेक्ट आहे आणि तो घेऊन आलास, ते म्हणजे डायरेक्ट कोणावरती आहे ते आपण तुझ्या तोंडूनच ऐकूया. पण मला जेन्युनली हा प्रश्न आहे की ही सुरुवात कशी झाली ह्या चित्रपटाची म्हणतोस? ह्या चित्रपटाची सुरुवात झाली, माझा मित्र आहे धैर्य, जो या सिनेमाचा हिरो तुम्हाला दिसतोय, ही कथा त्याची आहे. त्याने मला गेल्या फेब्रुवारीमध्ये फोन केला होता की माझ्या डोक्यात एक कथा आहे आणि सुरुवातीला ती कथा डेव्हलप करायला तेजस्विनी पंडित आणि त्यांनी मिळून ती कथा पहिल्यांदा डिझाईन केली आणि मग त्यानंतर आम्ही भेटलो आणि मग या कथेवर काम सुरू झालं. फेब्रुवारी 2023मध्ये आम्ही पहिल्यांदाच गोव्याला गेलो होतो आणि गोव्याच्या ट्रिपमध्ये आम्ही या कथेवर काम चालू केलं आणि मग हळूहळू मयुरेश जोशी आम्हाला गोव्यात जॉईन झाला. मयुरेश जोशी हा लेखक आहे पुण्यातला, ज्याने खूप नाटकं, काही सिनेमे, वेबसिरीज लिहिलेले आहेत. सो तो आम्हाला पुण्यात जॉईन झाला आणि मग आम्ही हळूहळू ती कथा फुलवायला लागलो. मग ती साहेबांना पहिल्यांदा ऐकवणं, कारण त्यांनी परमिशन दिल्याशिवाय काहीच करू शकत नाही. सो त्यांनी पहिल्यांदा कथा ऐकायची जेव्हा ठरवली तेव्हा ते म्हणाले की मला नका ऐकवू, कारण मी माझ्यावरचं ऐकताना मी कम्फर्टेबल नसतो किंवा मला ऐकवण्यापेक्षा तुम्ही एक काम करा. त्यांनी काही माणसांना बोलवलं. सो बेसिकली त्यांची फॅमिली, त्यानंतर अभिजात जोशी जे 3 इडियट्स सारख्या, लगेराव मुन्नाबाई सारख्या सिनेमांचे लेखक आहेत, अजित भुरे सर, अशी आणि त्यांची काही जवळची मित्रमंडळी, अशी काही लोक त्या रूममध्ये होती. जेव्हा पहिल्यांदाच आम्ही हा सिनेमा ती स्टोरी नरेट केली आणि ती स्टोरी ऐकल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं होतं की यात काहीतरी पोटेन्शियल आहे बॉस. पण तेव्हा ती स्टोरी खूप वेगळ्या मार्गाने जात होती. म्हणजे माझ्याकडे हा सिनेमा, माझी ओळख बेसिकली, मला विनोदासाठी जास्त ओळखलं जातं लिखाणात. तर हा सिनेमा जेव्हा, ती कथा जेव्हा डेव्हलप व्हायला सुरुवात झाली तेव्हा ती खूप स्लाइस ऑफ लाईफ पद्धतीची कथा होती. म्हणजे राजू हिरानींचे सिनेमे कसे असतात त्या पद्धतीची कथा होती आणि ती ह्या मार्गाला येईल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. तुम्ही जो ट्रेलर बघितला असेल, सो त्या कथेचा प्रवास पण त्या कथेतल्या नायकाच्या प्रवासा इतकाच इंटरेस्टिंग आहे की ती सुरुवात झाली तेव्हा ती खूप स्लाइस ऑफ लाईफ आणि या पद्धतीची एक लव्ह स्टोरी होती. पण ती हळूहळू डेव्हलप झाली, ज्यात खूप मोठ्या लोकांचे आम्हाला इनपुट्स आहेत, त्याच्याबद्दल मी बोलेनच. पण त्यानंतर ती डेव्हलप होत होत एक लव्ह स्टोरी ते एक सस्पेन्स थ्रिलर ड्रामा जो तुम्हाला एज ऑफ द सीटला आणतो. हा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता. पण आता चित्रपट तर आम्ही पाहिला, पण चित्रपट पाहिल्यानंतर असं झालं की आम्ही ज्या विनायकला ओळखतो आत्तापर्यंत, त्याने जसं तुम्ही सांगितलं, आम्ही हास्यजत्रा लिहिणारा विनायक आम्हाला माहिती आहे. विनायकने आधी काही कॉमेडी एकांकिका केलेत. हे सगळं बघताना की हा सिनेमा विनायकपर्यंत कसा आला, म्हणजे फॉर एक्झाम्पल फेसबुकवरती सडेतोड वक्तव्य करणारा विनायक हा लोकांना जास्त माहिती आहे, कारण की कुठल्याही सामाजिक घटनेवरती तुझं सडेतोड भाष्य असतं. तर ते करणारा विनायक, जेव्हा ह्या चित्रपटाची प्रोसेस सुरू झाली तर काही गोष्टी त्या दरम्यान कुठेतरी विनायकला खटकल्या की ना, हे
बॉस माझ्या मेंटॅलिटीच्या पलीकडे पण तो प्रोजेक्ट आहे, असं कधी झालं का या प्रोसेसच्या दरम्यान? मला खरंच सांगतो, ह्या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती होती. बेसिकली हा प्रोजेक्ट जेव्हा घेतला होता तेव्हा हा राजकीय वळणावर जाणारा प्रोजेक्ट नव्हता. असं वाटलंच नव्हतं की हा त्या वळणावर जाईल. बेसिकली ही कथा एका तरुणाची होती, ज्याचं एका मुलीवर नितांत प्रेम आहे आणि त्या मुलीचं एका व्यक्तीवर आदरयुक्त प्रेम आहे आणि ती त्याला सहज चॅलेंज देते रे, की तिला माहीत पण नाही हा मुलगा त्यांना घेऊन येईल की नाही. त्याला त्या रात्री टाळायचं होतं जिथे तो प्रपोज करायला आला होता आणि ती त्याला सांगते, चल तुला वाटतंय ना, तू साहेबांना गावात घेऊन मी लग्न करते तुझ्याशी. आणि त्यानंतर त्या गावातून कधीही शहर न बघितलेल्या मुलाबरोबर काय हिलेरियस किस्से मुंबईत घडू शकतात, अशी या सिनेमाची बेसिक स्टोरी होती. पण ती कथा जेव्हा साहेबांच्या कानावर पडली ना, तेव्हा त्यांना त्यात एक वेगळं पोटेन्शियल त्यांना जे जाणवलं, की त्यांचं म्हणणं होतं की मी आज जेव्हा इतक्या गावांमध्ये, इतक्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहरांमध्ये फिरतो, तेव्हा मला चौकात बॅनर लागलेले दिसतात, भावी आमदार. आणि त्या सगळ्यांचा चेहरा वेगळा असला ना तरी प्रतिमा सेम आहे. सगळ्यांच्या डोळ्यावर एक गॉगल आहे, सगळ्यांचे कपडे सिमिलर आहेत, सगळ्यांच्या गळ्यात चेनी आहेत. आणि हे त्यांना भावी आमदार असण्याचं एक प्रतीक वाटतं किंवा ही गोष्ट त्यांना वाटते की हेच आहे आमदार असणं म्हणजे काय तर हे. तर त्यांना त्या गोष्टीत हे पोटेन्शियल दिसलं की मला भविष्यातले जे तरुण मतदारही होत आहेत आणि ज्यांना राजकारणात येण्याची इच्छा आहे, ते माझ्या पक्षात येवत न येवत काही असेल त्याचं कारण, पण मला त्यांना एक ह्यातून संदेश देण्याची संधी दिसते की बाबा राजकारण करायचंय म्हणजे काय करायचंय. तुम्ही राजकारणात येण्याचा जो मार्ग आहे तो समाजकारणातून जातो ना. पण हे झालं चित्रपटाबद्दल किंवा चित्रपटाच्या नायकाबद्दल किंवा साहेबांबद्दल असेल. माझा प्रश्न असा होता की ॲज अ विनायकला किती तडजोड करावी लागली लिखाणात? हां, सो ह्या बाबतीत मी त्या मुद्द्याकडेच येत होतो की माझ्या नशिबाने मला हा सिनेमा घेताना खूप भीती होती की तुम्ही शेवटी एका राजकारणी व्यक्तीच्या इन्फ्लुएन्स खाली काम करावं लागणार किंवा काही. पण आमचं नशीब हे आहे ना की ते कलाकार आधी आहेत. ते राजकारणी जितके मोठे तितकेच मोठे ते कलाकार आहेत, तितकंच त्यांचं सिनेमावर नितांत प्रेम आहे. सिनेमा या माध्यमावर असेल, संगीत या माध्यमावर असेल. सो त्यांच्याकडून आम्हाला जे काही सजेशन्स आले असतील ना, ते कायम स्टोरीशी निगडीत होते. एकदाही असं सांगितलं नाही की माझ्याबद्दल ही गोष्ट दाखवा, माझं हे म्हणणं आहे. हां, म्हणणं त्यांनी कुठे सांगितलं, मला कार्यकर्त्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, मला उद्या राजकारणात येणाऱ्या तरुणाकडून काय एक्सपेक्टेड आहे. पण माझं हे टाका, हे सरप्रायझिंगली कधीच झालं नाही ना. त्यांच्या आजूबाजूच्या माणसांकडून कधी झालं. आम्हाला त्यांची जी मतं आवडली, आम्ही ती मतं पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबद्दल समाजात असणाऱ्या काही मतांनाही आम्ही मांडलंय आणि त्याबद्दलचंही काउंटर या सिनेमात आहेत. म्हणजे तुम्हाला ही वाक्यही दिसतील की अरे सभेला लाखो लोक जमतात पण मतं देताना कुठे जातात, किंवा एकतरी जात पाठीशी आहे का या माणसाच्या. पण हे जेव्हा आम्ही मांडतो की एकतरी जात पाठीशी आहे का त्या माणसाच्या, तेव्हा एक म्हणणं आहे की एक जात नाही तर सगळे एक जात पाठीशी पाहिजेत राजकारण्याच्या, तर तो राजकारणी. तर ही जी समाजात त्यांच्याबद्दलची काही मतं आज तुम्हाला फिरताना दिसतात का, त्याबद्दलही आम्ही बोललोय आणि त्यांनी कुठल्याही बाबतीत आम्हाला अडवलं नाही. या प्रोजेक्टच्या निमित्ताने तू इंडस्ट्रीतल्या मातब्बर मंडळी जी आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलास किंवा त्यांच्याबरोबर प्रोजेक्ट करायला मिळालं, ती भावना काय होती? ते सगळ्यात मोठं सरप्राईज होतं. म्हणजे नावं एक एक घ्यायची झाली तर अभिजित जोशी माझे खूप आवडते लेखक, त्यानंतर राजू हिरानी. म्हणजे एकही फ्लॉप न देणारा एक दिग्दर्शक कोणी असेल आज इंडस्ट्रीमध्ये तर राजू सर. आणि ह्युमन बिंग तर त्याच्याहून नेक्स्ट लेवल ते गोड आहेत. आशुतोष गोवारीकर सर, हा त्यांचा एक किस्सा मला सांगायला आठवेल की आशू सरांसमोर जेव्हा पहिल्यांदा नरेशन होतं ना, मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि लगान फिल्म बनवताना डॉक्युमेंटरी 100 वेळा बघितली आहे. या ऑफिसमध्ये आम्ही 10 वेळा पाहिली हा सिनेमा करत असताना. तर त्या फिल्ममध्ये जेव्हा केव्हा ते फिल्मचं नरेशन द्यायला जातं, त्यांनी पण असे 100 नरेशन्स केली असतील. त्याची सुरुवात असे चंपानेर, भारत के बीचों बीच बसा हुआ एक गाव. आणि ह्या सिनेमाच्याही माझ्या नरेशनची सुरुवातीच होती की सधनपूर, महाराष्ट्राच्या कुशीत वसलेलं एक, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक गाव. आणि काय झालं माहीत नाही, मी नरेशनची सुरुवात केली चंपानेर, सधनपूरच्या जागी आपोआप चंपानेर आलं. कारण ते इतकं डोक्यात सकाळपासून होतं ना, चंपानेर चंपानेर चंपानेर. आणि ते पण त्यांनी खूप मस्त आहे, म्हणजे ते खूप हिलेरियस होतं तो मोमेंट, ते खूप हसले. आणि मग त्यानंतर नरेशन झालं आणि बेसिकली
ही सगळी माणसं सिनेमाकडे कुठल्या पद्धतीने बघतात ना, हे अनुभवणं खूप इंटरेस्टिंग होतं. म्हणजे आपण सिनेमाकडे आपल्या एका दृष्टीने बघत असतो, आपण सिनेमे पाहिलेत, आपण केले नाही आहेत, पण यांना करण्याचा अनुभव आहे, बघण्याचा अनुभव आहे. साहेबांचं सांगायला आवडेल मला की त्यांनी इतके सिनेमे पाहिलेत, म्हणजे त्यांचा सिनेमाचा अभ्यास म्हणजे ती कुठल्या तरी 1993 सालातली ही फिल्म, त्याच्या 44व्या मिनिटाला जा, हा सीन लाव, ह्या सीनचं म्युझिक ऐक, हां आता हे गाणं लाव, ह्या गाण्याच्या ह्या मिनिटाला जा, हे म्युझिक ऐक, आणि ते म्युझिक आपल्याला कळतं सेम आहे. इतके त्यांनी सिनेमे बघितलेले आहेत. सो त्यांनी आम्हाला सिनेमात, ह्या सगळ्या माणसांनी आम्हाला सिनेमात काय करा हे सांगण्यापेक्षा ना, सिनेमाकडे कसं बघा हे ज्या पद्धतीने समजावलं ना, सो त्यांनी आम्हाला आमच्याच वाटेने चालू दिलं. फक्त बघण्याचा अप्रोच खूप बदलायला लावला की बॉस तुम्ही एका नजरेने बघताय, पण ह्या नजरेने पण बघा, काहीतरी सापडेल. आणि त्यातून हा सिनेमा इतका डेव्हलप होत गेला, इतका म्हणजे आम्ही कल्पनाही केली नव्हती. 30-35 ड्राफ्ट झाले असतील सिनेमाचे. ही फिल्म जी आहे त्या फिल्मला 2 ऑडियन्स आहेत वेगवेगळे. बरोबर. बेसिकली काय होतं, एखादी फिल्म येते, लोकांना त्याचे विषय माहीत नसतात आणि मग ते आवडतो ना आवडतो तो भाग वेगळा. पण ही फिल्मचा जेव्हा पोस्टर आलं, त्या पोस्टरपासूनच लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी प्रेडिक्ट करायला सुरुवात केलेली, किंवा नाही हा चित्रपट म्हणजे राज ठाकरेंबद्दलच सांगणारा चित्रपट आहे. मग मग गाणं कसं काय आलं, जेव्हा ते गाणं रिलीज झालं, मग त्या चित्रपटात लव्ह सॉन्ग कसं काय असू शकतं, हे बरेच प्रश्न होते. मग त्याच्यानंतर चित्रपट रिलीज झाल्यानंतर पण असं होतं की कार्यकर्त्यांचा एक मॉब वेगळा होता, आणि जो चोखंदळ मराठी ऑडियन्स आहे की ज्यांना बघायचं होतं सिरियसली की खरंच राजसाहेबांवरती हा चित्रपट आहे की आणखी काही लव्ह स्टोरी आहे. सो हे 2 प्रकारचे चंक जे होते ते कसे हाताळले? गंमतच ही आहे ना, ह्या सिनेमात ज्याला जे बघायचं ना, त्या प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. ज्यांना कॉमेडी अनुभवायचे त्यांच्यासाठी कॉमेडी आहे, ज्यांना लव्ह स्टोरी आवडते त्यांच्यासाठी एक लव्ह स्टोरी आहे, ज्यांना सस्पेन्स थ्रिलर्स आवडतात त्यांच्यासाठी सस्पेन्स थ्रिलर्स आहेत, आणि जे साहेबांवर प्रेम करतात त्यांच्यासाठी त्यांचे विचार आहेत. सगळ्यांना हा डाऊट होता की हा साहेबांचा बायोपिक आहे का. खूप चर्चा झाली. आम्ही पण त्यावेळी पटकन उत्तरं द्यायची कोणी घाई नाही केली, कारण सगळे आपापली मतं मांडत होते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह वेगळी मतं येत होती. पण आत्ता मे बी लोकांना कळत असेल, जे बघतायत, एक ऑडियन्सचीच रिॲक्शन होती की हा साहेबांचा नाही, हा त्यांच्या विचारांचा बायोपिक आहे. सो हा खूप इंटरेस्टिंग थॉट होता की एका माणसाच्या आयुष्याचा नाही, पण त्याच्या विचारांचा किंवा त्यांनी जे मतं मांडली आहेत त्यांचा हा बायोपिक आहे. थोडं चित्रपटाच्या अगेन्स्ट येऊन विचारतो की तू आतापर्यंत कॉमेडी बरीच लिहितोयस, चालू हास्यजत्राच्या निमित्ताने लोक तुला ऐकतायत म्हणू शकतो आपण. तुझे मेसेजेस किंवा तुला जे काय मांडायचं आहे समाजाबद्दल ते त्या स्किटच्या माध्यमातून विनोदाचा गाभारा घेत तू करतोयस ते. बट मला असं विचारायचं वाटतं जेन्युअनली की सध्याची जी राजकीय घडामोडी चालू आहे किंवा सोशल माध्यमांवरती लोक रिॲक्ट होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तू समजा हा पोस्टर टाकलास आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या राजकीय ट्रोलिंग पद्धत सुरू झाली, आपल्याकडे नवीन फॅड आले. म्हणजे मला तर असं वाटतं काही महिन्यांनी ट्रोलिंग कंपन्या पण ओपन होतील की कोणी पोस्टर टाकताना ट्रोल करण्यासाठी माणसं हायर करा आणि सो ह्या ट्रोलिंगकडे तू कशा अँगलने बघतोस ॲज अ रायटर म्हणून? याचं मला उत्तर अपेक्षित आहे. रायटर म्हणून मला असं वाटतं, मी जर ट्रोलिंगचा विचार केला तर मी काहीच नाही लिहू शकणार. नाही तसं नाही, तू त्याच्याकडे बघतोयस कुठल्या अँगलने, ट्रोलर्सकडे तू कुठल्या अँगलने बघतोस? ट्रोलर्स म्हणजे मला ना त्यांचा राग नाही येत ऑनेस्टली, कारण देशात सध्या बेरोजगारीच ह्या लेवलला गेली आहे ना की त्या बिचाऱ्यांकडे नाही आहे काम. सरकारने त्यांना ज्या गोष्टी दिल्या पाहिजेत, ते जर राजकारणात असतील तर त्यांना ज्या गोष्टी फीड केल्या पाहिजेत, ते इतर माध्यमांमध्ये असतील तर त्यांना ज्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. बेसिकली त्यांच्या आजूबाजूला जे घडतंय त्याचा परिणाम त्यांच्यावर होतोय. तुम्ही जर ट्रोलिंगचं म्हणाल तर ते आत्ता आपला देश ज्या पद्धतीने हाताळला जातोय त्याचं प्रतीक आहे. ही गोष्ट राजकारण्यांनीच चालू केली की एखादी व्यक्ती मोठी होत असेल तर तिला बदनाम करा ह्या ना त्या पद्धतीने. आणि आपण म्हणतो यथा राजा तथा प्रजा, हे त्या लेवलला गेलेलं आहे की आपल्या आत्ता राजकारणात ज्या घडामोडी चालल्या आहेत त्याचं सगळ्याचं प्रतिबिंब समाजावर उमटलं आहे. ज्या लेवलला ते उतरलेत, माणसं त्याच्याहून खाली लेवलला उतरत आहेत. आणि यात त्यांची चूक नाही आहे, कारण हेच बरोबर म्हणायची वेळ आली आत्ता. कारण आजूबाजूला जर तुला 100 गोष्टी दिसत असतील तर तुला त्या बरोबर वाटायला लागतात एका पॉईंट नंतर की कदाचित हीच जगण्याची पद्धत आहे. तिकडेच येतं की आता 1.5-2 वर्ष झाली या चित्रपटाच्या निमित्ताने तू राजकीय लोकांच्या भेटीगाठी झाल्या असतील किंवा त्या लोकांमध्ये उठणं बसणं झालं असेल, पण याच्या आधीचा विनायक जो होता, ज्याला
ज्याचा फेसबुक पोस्ट बघितलं तर त्यांनी चांगल्या चांगल्या विषयांवरती ताशेरे देखील ओढलेले आहेत. पण कुठेतरी स्वतःमध्ये बदल करावा लागला का या दरम्यान, किंवा असं वाटतं का की यार ते लिहिलेलं आणि आत्ता म्हणजे थोडंसं मला सॉफ्ट व्हावं लागलं असं वाटतं का तुला? मला सॉफ्ट व्हावं लागलं असं नाही म्हणणार मी, पण मी डेफिनेटली म्हणेन की मला एक वाईडर पर्स्पेक्टिव्ह मिळाला. म्हणजे आपण पॉझिटिव्हली घेतलं. हां, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवर टीका करतो तेव्हा आपण त्याच्या शूजमध्ये नसतो. म्हणजे एखादं डिसिजन कोणी घेतं किंवा एखादं स्टेटमेंट कोणी करतं तेव्हा त्यामागेही त्याची काही कारणं असतात. ही कारणं तुला त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय किंवा त्या पर्स्पेक्टिव्हने विचार केल्याशिवाय कळत नाही. जसं मी साहेबांनीच एक वाक्य सांगितलं होतं की मैदान एका भरलेल्या मैदानात जेव्हा तू उभा राहतोस ना बोलायला, तेव्हा तुला ओळखावं लागतं त्या मैदानाला तुझ्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, त्यांना तुझ्याकडून काय ऐकायचं आहे आणि त्यानुसार तुला बोलावं लागतं. आणि मला वाटतं प्रत्येक ओरेटर असेल, प्रत्येक नेता असेल किंवा मोठी माणसं, एखादा व्यक्ती तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो रिलेटेबल असतो. तुम्ही जर सतत प्रवाहाच्या विरुद्ध गेलात तर त्यातून एखादा खूपच करेक्ट असू शकतो, पण प्रत्येक वेळी असं नसू शकतं की तुम्हीच बरोबर आणि सगळे चुकीचे. सो एखादी व्यक्ती आपल्याला त्या पॉईंटला चुकीची वाटत असेल तर पुढे जाऊन आपल्याला त्याचे रिझन्स कळतात. जसं मी एका छोट्याशा ह्याच्यात तुला सांगेन की परप्रांतीयांना मारणं हा जो प्रकार झाला होता, तर त्यावेळेच्या माझ्या समजेला मला ती गोष्ट पटली नव्हती की यार आपण जेव्हा मला गांधी आवडतात तर मला हिंसा म्हणा किंवा ह्या गोष्टी मला पटूच शकत नाहीत की ती व्यक्ती आली आहे ना, ती तिच्या पोटा पाण्यापुरतं करते तर तिला आपण कसं काय हे करू शकतो. पण आता मी जेव्हा बोललो तेव्हा मला एक जेन्युइन पर्स्पेक्टिव्ह हा कळला की आज मुंबईची आपण जी अवस्था बघतोय, मला पर्सनली मुंबईत राहावं असं वाटत नाही. मी आज BMW मध्ये जरी बसलो तरी मला त्याच ट्रॅफिकमध्ये त्याच खड्ड्यांमधून जायचं आहे. आणि मी गावांमध्ये गेलो तर गावांची अवस्था भीषण आहे. गावात आजही इथे आपण पाणी इतकं वाया घालवतो आणि गावात आजही दिसतं पाण्यासाठी लोक कुठल्या लेवलला किती भटकत आहे. टँकरचंही माफी आहे. तर मला प्रश्न पडायचा की मुंबईत इतकं होतंय तर गावांमध्ये का घडत नाही काही. मुंबईत जर मेट्रो येते तर गावात ट्रेनही का पोचत नाही साधी. तर याचं उत्तर मला हे मिळालं ना की हा जो बाहेरून ही जी लोक येत आहेत ही इतक्या प्रमाणात येत आहेत की आत्ता मुंबईत ज्या काही गोष्टी घडत आहेत तुला दिसत असेल, सतत ब्रिजची कामं चालू आहेत, सतत मेट्रोचे प्रकल्प चालू आहेत, बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत, वाटेल त्या चिकटून कन्स्ट्रक्शन होतं. ती कोणासाठी आहेत? मुंबईतली लोक नाही वाढली ना, तीच लोक. मुंबईत जेवढी लोक राहत होती तितकीच लोक असतील हे सगळं करावं लागलं असतं का? त्यांना पुरेसे रस्ते, त्यांना पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे होतं. हे जे सगळं आपण भोगतोय ना हे बाहेरून आलेल्या लोकांसाठी होत आहे. आणि याचा परिणाम असा होतोय, राज्याच्या तिजोरीचा पैसा हा फक्त शहरांमध्ये खर्च होतोय बाहेरून आलेल्या माणसांसाठी. जो पैसा ते गावच्या माणसांच्या वाटचा आहे की जर हा पैसा इथे खर्च करावा लागला नसता तर माझी गावं नसती प्रगत झाली, हा पैसा त्या गावांपर्यंत पोहोचला नसता, त्यांचे रस्ते नसते झाले. मुंबईच्या रस्त्यांना जर पैसा पुरत नसेल तर माझा कोकणातला रस्ता कुठून होणार. आणि त्या माणसांची काय चूक आहे की ते त्यांच्या भूमीशी प्रामाणिक आहेत, ती त्यांच्या गावात राहिलेत, ते शहरात नाही येतात. मग एका परराज्यातून येणाऱ्या माणसांसाठी किंवा जे लोंढे येत आहेत, आणि ह्या गोष्टीसाठीच मला वाटतं हेच उत्तर आहे की जसा एक माणूस त्याच्या राज्यासाठी, त्याच्या अस्मितेसाठी उभा राहतो, तसं त्यांच्या राज्यातलं का नाही कोणी राहत आहे. म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये जर प्रगती झाली, जर मुंबईत होऊ शकते डेव्हलपमेंट तर तिथे होऊ शकते ना. पण तिथे नाही होत म्हणून ते तिथे येतात. जर तुला तुझ्या राज्यात गोष्टी मिळत असतील, तुझ्या शहरात नोकऱ्या मिळत असतील तर तू काय येशील पैसे कमवायला. तर हा त्यांचे नेते करत नाहीत म्हणून ते माझ्या राज्यावर लोट टाकतात. आणि मग त्यांच्या विरोधात कोणी जर उभं राहिलं तर ते मला माणूस म्हणून आता चुकीचं नाही वाटत. कारण मला माझं शहर, माझी माणसं मला प्रिय आहेत. मला माझा महाराष्ट्र, मला माहिती आहे आपल्या व्हॅल्यूज काय आहेत आणि आपण देशात सगळ्यात एक प्रगत राज्य आणि वेगळ्या मॉरल्सचं राज्य आहे. आणि हे राज्य सगळ्यात बेस्ट गोष्टी डिझर्व करतं. कारण आपण देशाला तितकं देतो तर देशाकडून आपण तेवढं डिझर्व पण करतो. पण सरप्राइझिंगली आपल्याला ते पुरंच पडत नाही, कारण आपण सगळ्यांचं ओझं वाहतोय. हा पर्स्पेक्टिव्ह माझा बदलला, ते तू म्हणतोयस तसं. सध्या आपण बघतो ना की एक प्रत्येक 6 फिल्म्स नंतर 7 फिल्म्स नंतर एखादी प्रोपोगंडा फिल्म येते. सो तू त्या प्रोपोगंडा फिल्म्सकडे किंवा हा जे कंटिन्यू 10 फिल्म्स नंतर एक येते, 6 फिल्म्स नंतर एक येते, त्याच्याकडे तू कशा पद्धतीने बघतोस? मला वाटतं ना फक्त माध्यम बदललंय. म्हणजे मला तू 10 वर्षांपूर्वीच्या निवडणुका घेतल्यास, 10-15 वर्षांपूर्वीच्या, 15 वर्षांपूर्वीच्या घे,
तर तेव्हा पथनाट्य करायचे सगळे, बरोबर. त्याच्यानंतर तू एक 2014 नंतर जा, तू बघशील तर टी व्ही हे माध्यम, तुला दर 2 ॲड नंतर एक राजकारणाशी रिलेटेड ॲड दिसते. तू पेपर उघड आणि तुला एक पेज ह्या पक्षाचं भरलंय, एक पेज त्या पक्षाचं भरलंय, योजनांची माहिती आहे, सरकारच्या योजना एका वेगळ्या माणसाच्या नावाने खपवल्या जातात. तर ॲड्सच माध्यम आहे ना. आज जिओ किंवा आपण म्हणतोय सोशल मीडियामध्ये क्रांती झाल्यानंतर जाहिरात हेच माध्यम बनलं. जाहिरात केली तरच काहीतरी होतं. सो ते माध्यम वळून आता एका मोठ्या स्केलला आलंय सिनेमांमध्ये. म्हणजे मला जेव्हा काही लोक म्हणतात की यार तुझ्याकडून कधी अपेक्षा नव्हती रे की तू अशा पद्धतीचा सिनेमा लिहिशील किंवा एका राजकीय पक्षासाठी सिनेमा लिहिशील. एक तर तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की तो तसा सिनेमा नाही आहे जे प्रपोगंडा सिनेमे म्हणतात. नाही, याची स्टोरी खूप सशक्त आहे. मुळात मला याची स्टोरी, पटकथा तुम्ही बघाल तर मला ते आवडलं म्हणून मी हा सिनेमा केलेला. आणि त्यातून जे विचार मांडलेत तेही लिबरल आणि पॉझिटिव्ह विचारच मांडलेत. कारण प्रपोगंडा फिल्ममध्ये जनरली खूप प्रतिगामी पद्धतीचे विचार मांडले जातात. आम्ही ते पूर्णपणे टाळलं आहे आणि आम्ही खूप लिबरल वेने आणि आमच्या मनाला जे पटतं तेच विचार मांडलेत. एकही विचार असा नाही आहे फिल्ममधला जो मला पटला नाही, मला कन्व्हिन्स नाही आला, पण मी लिहिला. हे आम्ही अरविंद जगतापांसारखा लेखक आज समाजात इतक्या गोष्टींमध्ये त्यांचं योगदान आहे. सह्याद्री देवराईपासून ते तुम्ही बघाल त्यांची हवाई उदयमधली पत्रं असतील, खूप समाजभान जागृत असणारा व्यक्ती. तर आम्ही लिहूच शकत नाही आमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी. तर फक्त मला ती लोक जेव्हा म्हणतात ना तेव्हा मला हे सांगावंसं वाटतं की बॉस, तुम्ही तुमच्या वेळी पथनाट्य केली होती ना, तुम्ही वेगवेगळ्या पक्षांसाठी केली होती, तेव्हा विचारधारा नाही आडवी येत ना. मग एक आता त्याचं माध्यम बदलून सिनेमा झालंय, कारण राजकारणात पैसा खूप आलाय गेल्या काही वर्षांमध्ये बघायला गेलं तर. त्यामुळे ते माध्यम बदललंय आणि आता त्याला पर्याय नाही. म्हणजे आता हळूहळू तुम्हाला टेलिव्हिजन सिरियलचे नटही म्हणताना दिसतील मी तर ह्या पक्षाला मतदान करणार आहे. हे दिवस आता लांब नाही आहेत असं मला वाटतं. आता तू या इंडस्ट्रीमध्ये काम करतोच आहेस आणि सामाजिक विषयांशी तुझं जवळीकता आहे. सो माझा प्रश्न असा आहे की कलाकार मंडळी जी आहे त्यांची राजकीय भूमिका किंवा सामाजिक भूमिका कशी असली पाहिजे. लाईक काही लोक बिंदास ट्विट करतात, काही लोक बिंदास मत मांडतात, पण काही लोक मूग गिळून गप्प बसतात की जाऊ दे ना, माझ्यापर्यंत काय नाही ना. बरेचसे म्हणजे 80% कलाकार असेल. कधी कधी असं पण असतं की बाबा नाही, मी माझं काम करणार, किंवा लोक पण त्यांना रिएक्ट करतात, तू तुझं काम कर ना, ॲक्टिंगचं चालू आहे ना, ते कर, अशा पद्धतीने. तर तुला काय वाटतं त्यांचं समाजासाठी योगदान कसं असलं पाहिजे कलाकारांचं? माझं म्हणणं आहे तुम्हाला व्यक्त नाही व्हायचं आहे, ते तुमचं स्वातंत्र्य आहे. पण तुम्हाला जर काही वाटत नसेल तर प्रॉब्लेम आहे बॉस. हां, म्हणजे ते मध्ये आता फॅड आलेलं की सगळे कलाकार ऑल आयज टू तिकडे आता जे युद्ध वगैरे तिकडे ते पोस्ट ठेवत होते. पण अरे तुझ्या बाजूच्या तू जिथे राहतोयस तिथे पण काहीतरी घडतंय. ते कूल नाहीये ना. मग ते कूल नाही ना. माझ्या बाजूला घडतंय. जर माझ्या सिग्नलवर एखाद्याला मारहाण होते, म्हणजे बदलापूरला जे प्रकरण आपण बोलू शकतो, पण त्याच्यावरती कोणाच मला तर नाही आठवत. मी न्यूजमध्ये आहे, मला माहिती की नाहीच, ऑलमोस्ट नाहीच आले. पण तुमचे नाटक करताना किंवा सिरियल करतानाचे ॲक्टर लोकांचे ऑल आयज टू होते, पण इकडे नव्हतं काय. मग हे चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं म्हणता नाही ना, पण मला एवढं मी नक्की सांगू शकतो की तुम्ही व्यक्त होणं न होणं तर तुमचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला असलेलं म्हणजे तो तुमचा हक्क आहे. मी त्याबद्दल व्यक्त नाही होऊ शकत. फक्त जर तुम्हाला वाटत नसेल ना तर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर एका माणसाचं दुःख बघून दुःख होत नसेल, तुम्हाला जर समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी बघून त्रास होत नसेल, माझं बरं चाललंय ना, हा विचार जर मनात येऊन तुम्ही सगळं इग्नोर करू शकत असाल ना, तर मग प्रॉब्लेम आहे. आता हा माझा पर्स्पेक्टिव्ह झाला. दुसऱ्या बाजूने मी जेव्हा बघतो ना तेव्हा मला असं वाटतं की ते सुखी आहेत. त्यांच्यासाठी सगळं छान चालू आहे, त्यांचा दिवस छान चाललाय, ते एन्जॉय करतायत, त्यांना रात्री कशाचा त्रास होत नाही, ते छान, त्यांना शांत झोप लागते, त्यांना कोणाचे फोन येत नाहीत, त्यांना नातेवाईक बोलत नाहीत काही. ते खुश आहेत ना. मला वाटूनही मी खुश नाहीये. मला रोज रात्री त्रास होतो. मला पेपरमध्ये एखादी बातमी वाचली किंवा टीव्हीवर काही खूप दुर्दैवी घटना बघितल्या की मला हलायला होतं आतून. माझे पुढचे 2 दिवस त्यात जातात. मग मी फेसबुकवर त्याबद्दल व्यक्त होतो. मग 10 लोक येतात, त्यांच्याशी मी वाद घालत बसतो. मी माझा दिवस खराब करतो. नुकसान माझंच होतं एका अर्थाने. हा माझा चॉईस आहे व्यक्त होणं. तर मी दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हने विचार केल्यावर मला वाटतं अरे हे सुखी आहेत. तर तुम्हाला जर सुखी राहायचं असेल, तुम्हाला जर डोळे झाकून जगता येत असेल तर ठीक आहे, तुमचा चॉईस आहे. विनायकचे आगामी प्रोजेक्ट काय असतील?
काय पाईपलाईनमध्ये काय प्रोजेक्ट? ते आत्ता असं मी एक नाटक लिहिलंय जे लवकरच आम्ही करू. कुठलं माध्यम आवडलंय? नाटकात तर तू आहेस पहिल्यापासूनच. सिरियलसाठी मला आय डोंट थिंक तू काय केलंस. नाही, मी सिरियलसाठी नाही केलं. काय जवळचं काय वाटतं तुला? जवळचं मी म्हणेन मला हास्य जत्रा हा शो खूप जवळचा आहे, कारण तो शो सगळ्याची सुरुवात आहे असं मला वाटतं. म्हणजे माझी ओळख होण्यापासून ते मला एक माझं समाजभान जागृत करण्याचं कामही कुठेतरी मी सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सर ह्या व्यक्तींसोबत राहिल्यामुळे माझे पर्स्पेक्टिव्ह खूप बदलले प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचे. त्यांच्यामुळे काही चांगल्या गोष्टी वाचनात आल्या. सो मला माणूस म्हणून बदलायलाही त्या शोने हेल्प केली. प्लस मला कधी वाटलं नव्हतं मी लेखनाकडे वळेन. मी लेखनाकडे प्युअरली लेखन करणं हा माझा डिसिजन झाला कोविड काळात. कारण माझं असं होतं की मला शहरात नाही राहायचं. तर एक अशी कुठली गोष्ट आहे जी मी जगात कुठेही राहून करू शकतो. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा माणूस आता 1-1.5 वर्ष झालं इथे चित्रपटाच्या निमित्ताने असेल, पण 6 महिने इथे, 6 महिने धर्मशाळाला जाऊन फक्त लिखाण करणं किंवा तिथल्या निसर्गात राहणं ते देखील तू केलंस. तो काय एक्सपिरियन्स होता? म्हणजे आम्ही फक्त काय व्हायचं की अरे यार विनायक परत तिकडे गेलाय, विनायक हे करतोय. सो तो काय थॉट काय होता तो थॉट माझा, मी त्याआधी फिरायला म्हणून गेलो होतो या सगळ्या ठिकाणी, पण कोविडमुळे मला हे कळलं की मला नाही राहायचं आहे, मला शहरात नाही राहायचं आहे. मला 4 पैसे कमी कमवले तर चालतील, पण मी निसर्गात जास्त आनंदी असतो आणि मला तिकडे बरं सुचतं. ओव्हरऑल मला माझी आता ना यशाची व्याख्या कोविडनंतर बदलली. त्याच्या आधी खूप करिअर ओरिएंटेड आणि खूप गोल ओरिएंटेड होतो, पण कोविड या काळात कळलं की काहीच नाही आहे फायनल. म्हणजे इतक्या पटापट आजूबाजूची माणसं गेली किंवा इतक्या परिस्थिती बदलली ना सगळी. सो त्यानंतर माझं एक ठरलं की माझा आजचा दिवस जर मी हसत आणि आनंदी घालवलं तर हेच यश आहे. मला माहीत नाही उद्याचा दिवस आहे नाही आहे, मला माहीत नाही भविष्यात मी कुठे जाणार आहे, काय जाणार आहे. आपला एक निर्णय आपलं अख्खं आयुष्य बदलतो. आज मी रात्री झोपताना माहीतच नसतं उद्या सकाळी मला कोण भेटणार आहे आणि माझं काय होणार आहे. पण माझा आजचा दिवस छान गेला ना बॉस, दॅट सक्सेस असा माझा मी सध्या स्वतःसाठी ठरवलं आहे की माझा रोजचा दिवस छान गेला. आणि त्यासाठी मला वाटतं की माणसाने निसर्गाच्या जवळ जाणं खूप गरजेचं आहे. पण मग ते तू गेलास धर्मशाळाला गेलास, फोटो काढले स्टार्टिंगला वगैरे, तिथपर्यंत ठीक होतं की आम्हाला असं वाटलं की तू आता फिरून येशील परत. पण त्यानंतर असं झालं की तू एक तिकडे प्रोजेक्ट करायला लागलास. म्हणजे कधीतरी आम्ही ते तू काय हाताने बनवून गोष्टी लोकांना द्यायला लागलास, मोदक वगैरे पण तिकडे बनवलेस तू तिकडे बसून. तो काय प्रकार होता? सो मी तिकडे गेलो होतो ना तेव्हा माझं एक ठरलं होतं की हास्य जत्रा तर चालू असेल, पण आपण तिथे जातोय तर मला बेसिकली ना काहीतरी वेगळं काम करायला आवडतं, रिफ्रेश व्हायला होतं. म्हणजे मी माझ्या कॉलेजच्या काळात 10वी नंतर मी एका किराणा मालाच्या दुकानात काम केलेलं, किंवा हास्य जत्रेला मध्ये गॅप होता आम्हाला 2 महिने वगैरे पहिल्या सीझन नंतर, तेव्हा मी स्विगीला डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलं होतं. मला असे वेगवेगळे अनुभव घ्यायला आवडतात, कारण त्यात तुला खूप माणसं भेटतात, खूप वेगवेगळ्या गोष्टी सापडतात, माणसांकडेच गोष्टी असतात, कॅरेक्टर सापडतात, ज्यांचा मी नंतर त्या कामातून पैसे नाही आहेत पण त्या गोष्टी मी नंतर माझ्या कामात उतरतात त्यातून. म्हणजे एकंदरीत तू त्या कामाचं भांडवल केलंस नंतर. सो हास्य जत्राचा विषय काढलास, पण त्याच्या आधी मला ते उत्तर नाही सापडलं. धर्मशाला, मग मी धर्मशालाला जेव्हा गेलो तर त्यानंतर मी तिकडे काम शोधत होतो, बघूया म्हटलं. तिकडे ना बेसिकली खूप वेगवेगळ्या देशातून आलेली लोक जी तिथे 6-8 महिने राहतात. मला कुतूहल वाटायचं की कसे राहतात. मला लक्षात आलं की ते काय घरून पैसा घेऊन येत नाहीत, ते तिथे त्यांची कला वापरून, त्यांना जे येतं ते वापरून काहीतरी मॅनेज करतात. बाहेरच्या देशातल्या सिनेमांमध्ये बघतो तसं ते जगतात. सो मी म्हटलं मला काय आवडतं, तर मला कुकिंग माझं खूप आवडती गोष्ट आहे. आणि माझा तिथे मित्र होता, त्याचं तिकडे एक कॅफे होता. तर त्याला मी सांगितलं बॉस मला काहीतरी करायचं आहे, मी कुठलंही काम मिळालं तर मी करायला तयार आहे. तर तो मला म्हणाला अरे माझा कॅफे मॅनेज कर ना, माझ्यावर ऑलरेडी लोड येतो, त्याचं एक हॉस्टेल पण होतं. सो मी अचानक हो म्हटलं आणि दुसऱ्या दिवशीपासून मी तिकडे जॉईन झालो. आणि मग तो कॅफे आम्ही त्याच्या मेन्यू रिडिझाईन केला, गोष्टी केल्या. तिथे मुंबईच्या गोष्टी ॲड केल्या, मुंबईचा मेन्यू जो मी बनवायचो स्वतः गोष्टी, मी अळूवड्यांपासून सगळं बनवलं तिकडे. कारण पानं तिथेही मिळतात, तिकडे ते पत्रोडे नावाने तो प्रकार बनवतात. सेम अळूवडी असते त्यांच्या पद्धतीची, त्याला ते पत्रोडे म्हणतात. सो ती मी माझ्या पद्धतीची सुरू केली. वडापाव, मिसळपाव, ह्या सगळ्या गोष्टी. तिथे पाव मिळत नाहीत, मी धर्मशालामध्ये एक 50 बेकऱ्या पालथ्या घालून एक बेकरी शोधली जी आपल्या मुंबईच्या पावाच्या जवळपासचा पाव बनवते. मग तो पाव आणायला लागलो. मग तिकडच्या लोकांना अट्रॅक्शन निर्माण झालं की मुंबईसारखा एकदम ऑथेंटिक वडापाव मिळतो. आणि माणसं खूप भेटली, म्हणजे फॉरेनर्स असतील तिकडे येणारे, किंवा इंडियन्स खूप जास्त आहेत, जे बेसिकली ते गाव आहे धर्मशालामध्ये जिथे सगळे आर्टिस्ट आहेत, जे तिथे 6-6 महिने 8-8 महिने, काही लोक वर्ष येऊन राहिलेली आहेत.
आणि ते तिथे राहतात, तिथे त्यांचा दिवस, आजचा दिवस जाण्यापुरते जेवढे पैसे लागतात तेवढे कमवून जगतात. उद्या परत, उद्या सकाळी उठून उद्याची सोय उद्या बघू. आणि ते बाकी काही असलं ना तरी त्यांच्या चेहऱ्यावर जी शांतता आहे ती मुंबईत कुठेच मला कोणाच्याच चेहऱ्यावर बघायला मिळत नाही. किंवा तिथे कोणी कोणाला जज करत नाही. सगळ्यात आवडती मला गोष्ट की मी तिकडून मुंबईत आलो ना की मला भेटलेला प्रत्येक माणूस, अरे जाड झालायस रे, बारीक दिसतोयस, ह्याच्या पलीकडे आम्ही माणसाला जोखतच नाही. तेच तिकडे मला माहिती आहे की मी 6-6 महिने एखाद्या व्यक्तीबरोबर जर मी तिथे राहत असेल, माझ्याकडे आज त्याचा नंबरही नाही किंवा आम्ही कधी एकमेकांना विचारले नाही तू काम काय करतोस. माणूस म्हणून कनेक्ट झालोय. भाषा वेगळ्या, सवयी वेगळ्या, संस्कृती वेगळी, पण माणसं माणसाला कनेक्ट होतात. त्यांना फरक पडत नाही तू कोण आहेस, तू लेखक आहेस का, तू शेफ आहेस का, तू वेटर आहेस. त्यांना तू माणूस म्हणून आवडलास, ते तुझ्याशी कनेक्ट होणार. तू परत वर्षांनी त्यांना भेट, त्यांच्या तोंडून चुकूनही निघणार नाही अरे तू जाड झालायस, बारीक झालेस. ते त्या गोष्टी बघतच नाहीत. आणि आपल्याकडे ही इतकी वाईट सवय आहे, मला माहीत नाही का. जज कर. हां, म्हणजे मला एक कधी कधी सांगावंसं वाटतं की बॉस मी जर जाड झालो आहे तर ते बारीक करणं ना माझ्या हातात आहे स्वतःला. तुमची वृत्ती बदलणं त्याचं काय कराल, ते कसं बदलाल. माझं शरीर मी बदलेन, तुम्ही कसे बदलणार, कारण तुमच्या वर्षानुवर्ष ते बसले आहात. तर ही गोष्ट मला त्या जागेबद्दल खूप अट्रॅक्ट करते आणि त्यामुळे मी जवळजवळ 2 वर्ष ऑन अँड ऑफ तिथे राहिलो आणि एक कॅफे सांभाळला जो आज तिकडे खूप फेमस कॅफे आहे. आणि तिथे खूप कलाकार येऊन गेले मोठे मोठे. मी विजयराजपासून खूप लोक तिथे येऊन गेली आणि ती लोक भेटले. अनुराग कश्यप येऊन गेले, आपले उमेश कुलकर्णी आले होते एका फिल्म फेस्टिवलला तिकडे, धर्मशाला फिल्म फेस्टिवलला, ते भेटले. खूप इंटरेस्टिंग लोक तिथेही भेटली मला आपल्या क्षेत्रातली. मगाचपासून म्हणजे संपूर्ण इंटरव्ह्यूमध्ये ना प्रत्येक उत्तरामध्ये मला एक वर्ड सारखं ऐकू येतं, तो म्हणजे हास्यजत्रा. जसं तू म्हटलंस की त्यांनी तुला ओळख दिली, पण एक हास्यजत्रा जो नॉर्मल ऑडियन्स बघणारा आहे तो तुझं नाव वाचतो, स्किटच्या खाली नाव बऱ्याचदा तू स्क्रीनवरती पण आलास, तो क्वचित आलास. तर त्यामुळे महाराष्ट्रातल्या ऑडियन्सला मी सांगू इच्छितो की विनायक पुरुषोत्तम असं नाव जे खाली येतं तो आज मुंबई आउटलुकवरती आहे. पण एक काय नातं हास्यजत्रांनी तुझं, कशी सुरुवात झाली ती? हास्यजत्रा आणि माझं खूपच जवळचं नातं आहे. म्हणजे हे गोस्वामी सरांबरोबर मी 2000 साली एक चित्रपट केलेला, तेव्हा मी ॲक्टिंग करायचो, पुणे वाया बिहार नावाचा. 2012 तेव्हा आम्ही एक चित्रपट केलेला, पुणे वाया बिहार. त्यानंतर मी माझं वेगळं चालू झालं, परत एकांकिका हे ते सगळं चालूच होतं, कारण मी तेव्हाही कॉलेजमध्ये होतो 2012ला रुपारेलला. आणि मग नंतर गोस्वामी सरांनी मी डिरेक्ट केलेल्या एका एकांकिकेबद्दल त्यांना कळलं, जी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी केली होती. इथे नाव ठेवायला जागा नाही, जर तू बघितली असशील तर. आणि त्यांना त्याच्याबद्दल रिपोर्ट गेले की ती छान बसवली वगैरे. सो त्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि आम्ही पुन्हा कॉन्टॅक्टमध्ये आलो. मग त्यांच्यासोबत मी आमच्या हिचं प्रकरण नावाचं नाटक होतं, त्याला मी त्यांना असिस्ट केलं. आणि त्यानंतर त्यांनी मला ह्या शोसाठी विचारलं की तू हास्यजत्रा करशील का, जिथे मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून जॉईन झालो. माझा पहिला टेलिव्हिजन शो आणि पहिला एक 10-15 हजाराचा चेक, खूप मोठी वाटणारी गोष्ट त्यावेळी, कारण खूप गरज होती. मुंबईत यायचो तेव्हा मी, म्हणजे डोंबिवलीतून यायचो, सेटवरच राहायचो, असं सगळं ते सुरू झालं, मजा यायची. आणि मग तिकडे मी काम करत असतानाही माझं पॅरलली इंटर कॉलेजिएटचं डिरेक्शन चालू होतं. मी DY पाटील कॉलेजला डिरेक्ट करत होतो आणि मी तिकडे माझी पद्धत पूर्वी ही होती की मी आधी इम्प्रोवाईज करून गोष्टी बसवायचो आणि मग ते लिहून काढायचो सगळं. तर मला मोठे सरांनी सांगितलं, सचिन मोठे सरांनी, की तू उलटं का नाही करून बघत, आधी लिही आणि मग बसवून बघ. तुला वाक्य तर कळतात, तुला वाक्य लिहायचा सेन्स आहे, पण मग ती सुचतात तर ती कागदावर उतरवून बघ. असं करून मी हास्यजत्राला पहिलं स्किट लिहिलं आणि ती जस्ट बाय फ्लूक सुरुवात होती लेखनाची. त्याच्या आधी मी लिहित होतो पण ते मला माहीत नव्हतं. म्हणजे मी बसवत होतो आणि मग लिहून काढत होतो, त्यामुळे तेही लेखनच असतं हे मला माहीतच नव्हतं, किंवा मला लेखन करायचं माझ्या गावी नव्हतं. सो त्यांनी मला तो वेळ सांगितला, मग मला ते आवडायला लागलं, मग मी ते रेग्युलर करायला लागलो. मग हास्यजत्रेला मी लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून दोन्ही कामं करत होतो. आणि कोविड झाला आणि मग त्यानंतर मग माझं असं झालं की आता मला मुंबईत नाही राहायचं. सो त्यांनी मला ती मुभाई दिली की तुला हवं तिथे राहा, फक्त स्किट्स लिही. आणि तो प्रवास. आणि मग त्यानंतर त्या लिखाणात बेसिकली मोठे सर असतील, सचिन गोस्वामी सर असतील, समीर चौगुले, ऋषिकांत राऊत, अमोल पाटील, आमची टीम एवढी स्ट्रॉंग आहे, प्रसाद खांडेकर, ह्या सगळ्यांबरोबर आम्ही दिवस ना आम्ही एकत्र मिटिंग्स करतो आणि आम्ही विषय काढतो, फुलवतो. स्वतःचाच विषय रिपीट होऊ देत नाही. 6 वर्ष झाली पण आम्ही ठरवले विषय रिपीट करायचे नाहीत, जोक रिपीट करायचे नाहीत.
प्लस खूप गोष्टींची आज बंधन आहेत विनोद लिहिताना. सरप्रायझिंगली काय म्हणतो आपण, अनफॉर्च्युनेटली खूप बंधन आहेत. तर त्या सगळ्यातून तावून सुलाखून एक स्किट बाहेर पडतं आणि ते लोकांना आवडतं, आणि तेही कोविडच्या काळात त्या गोष्टीने लोकांना खूप आधार दिला. सो कदाचित ना मी ते धर्मशालाला रमलोही होतो तेव्हा माझ्या मनात कुठेतरी येऊन गेलेलं की हे सगळं सोडून आपण तिकडे सेटल व्हावं. कारण मला माहीत होतं, मला एवढा कॉन्फिडन्स आहे, मी एखादं काम जर करायला घेतलं आणि मी मनापासून मेहनत केली ना तर त्याचं काहीतरी घडतं बरं. तर मी कदाचित ते करण्यात रमलो असतो. पण कोविडमध्ये जो लोकांपर्यंत शो पोहोचला आणि त्यानंतर ज्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया यायला लागल्या, लोक मेसेज करायला लागली, फोन करायला लागली, त्यानंतर कळलं की यार आपण एक गोष्ट करतोय जी आपण सहज करतोय, पण त्याचा लोकांच्या आयुष्यावर काहीतरी इम्पॅक्ट होतोय. म्हणजे समीर दादापासून कित्येक जणांना असेही मेसेज आलेत की आम्ही आत्महत्या करणार होतो आणि आम्ही थांबलो, आणि ह्या गोष्टीला आपला शो किंवा आपलं लिखाण कारण आहे. ही गोष्ट खूप हलवून टाकणारी होती की जर बॉस मी काहीतरी केलेली गोष्ट जर एखाद्याच्या आयुष्यात थोडा जरी चेंज घडवू शकत असेल तर मग का नाही, मग आपण बॅलन्स सांभाळूया दोन्ही गोष्टींचा. असं ठरवून मग मी ठरवलं की ओके, मग मी लेखन करून मी तिथेही राहू शकतो ना, मग हे दोन्ही पॅरलली करू. असं करून या सगळ्याची सुरुवात झाली. आणि मला सर खूप सांभाळून घेत आहेत. मी सांगेन त्यांनी मला लेखन शिकवलं. फेसबुकवरती पण बरं, मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो, तो म्हणजे असा पुन्हा एकदा सिनेमाकडे येतो. सिनेमाची जडणघडण होताना सगळ्यात होत असतो, पण सिनेमा रिलीज झालं त्याच्यानंतर तू तुझ्या कामाला लागलास, लोक त्यांचं बघून त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला लागले. पण या सगळ्यामध्ये मला 3 प्रश्न असतात. एक तर सगळ्यात आवडलेली कमेंट जी तुला अनपेक्षित होती की ह्या माणसाने माझं काम बघून मला कमेंट केली, एक नावडती कमेंट की हे नव्हतं असं, रे तू काय बघितलं सिनेमा, ही रिॲक्शन त्याच्या मागे असेल एक. आणि एक हळवा क्षण कुठला होता की यार बॉस इसी के लिए मैं सब कर रहा हूं. सो पहिले मी आवडत्या मोमेंटकडे येईन. आवडता मोमेंट आत्ता रिसेंटली होता की 2 आवडते मोमेंट सांगेन मी तुला. एक होता की मी राजू हिरानींचा म्हणजे मी लहानपणापासून खूप मोठा फॅन आहे. तर जेव्हा त्यांनी चित्रपट आवडणारा प्रत्येक जण फॅन आहे. सो जेव्हा त्यांनी सिनेमा बघितला पहिल्यांदा, त्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी फक्त मिठी मारली. सो ती खूप मोठी होती. म्हणजे माझ्यासाठी ते खूप मोठा क्षण होता. अरविंद जगताप सरांसारख्या माणसासोबत आपलं नाव शेअर होणं स्क्रीनवर, जो माणूस मला वाटतं की आज मराठीत जिथे सगळेजण, सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे किंवा सगळ्यांना हा त्रास आहे की मराठी लेखकांना क्रेडिट मिळत नाही, मराठी लेखकांचं नाव होत नाही, त्यांना पैसे मिळत नाहीत, त्यावेळी अरविंद जगताप हे एक नाव आज असं आहे ज्यांनी मराठी लेखकाला एक सेलिब्रिटी स्टेटस किंवा स्वतःला एक ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश केलं. की अरविंद जगताप हे नाव लागलं की लोकांच्या भुवया उंचावतात किंवा त्या माणसासाठी लोक ती गोष्ट बघतात, ऐकतात. त्यांनी लिहिलेली प्रत्येक पोस्ट व्हायरल होते. त्यांच्याकडून काम करताना इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे त्यांनी खूप आमूलाग्र बदलल्या काही गोष्टी, आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं, त्यांच्यासोबत एका फ्रेममध्ये नाव शेअर होणं, आणि साहेब अर्थात. सो तो एक आवडता क्षण हा होता की साहेबांबद्दल तुझ्या डोळ्यातून दिसतंय किंवा बोलण्यातून जो प्रेम दिसतंय, पण तू हे मान्य करतोस का की एखाद्या व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर जे काही इन्फ्लुएन्स होतात गोष्टी, ते तुझ्या बाबतीत झालंय का? साहेबांच्या जवळ गेलास, चर्चा झाली, तेव्हापासून तुझ्यामध्ये जो चेंज झाला का? त्या वाईब आपण ज्या म्हणतो त्या आल्यात? डेफिनेटली. म्हणजे इतका प्रेमळ आणि इतका वेगळा माणूस आहे. म्हणजे आपल्याला असं होतं की आपण किती जज करतो माणसांना लवकर. म्हणजे तू माझं फेसबुक कदाचित जुनं पडताळून बघशील तर मी त्यांच्या विरोधात लिहिलेल्या काही तुला पोस्टही सापडतील. पण त्यांना भेटल्यानंतर म्हणजे माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं की मला कधी वाटलं नव्हतं की मी एका राजकारणी व्यक्तीच्या प्रेमात पडेन. की बॉस माणूस म्हणून खूप वेगळ्या लेवलला मी त्यांच्याकडे आज बघतो. आणि तोच माझा एक आवडता क्षण होता की एवढी सगळी मेहनत केल्यानंतर त्या दिवशी प्रीमियरला जेव्हा सिनेमा संपला आणि मी फक्त मागे वळून बघितलं, तेव्हा ते माझ्याकडे बघत होते जस्ट, आणि आम्ही स्माईल शेअर. आणि एक तुझी व्हिडिओ व्हायरल झालेली, ती प्रीमियरची होती, माहित नाही, साहेबांच्या हातात माईक होता आणि तुझं नाव त्यांच्या तोंडाने तुला ते ओरडले म्हणजे एक प्रेमाने ओरडले की अरे उभा राहा म्हणून. तो काय सीन होता? सो अगेन मी म्हणलं तसं की कोण आहेत ते स्टेजवर, कोण मोठी माणसं बसलेली असताना त्यांनी लक्षात ठेवून तुमचं नाव घेणं, आणि ह्या मोमेंटला तुमचे आई वडील तुमच्या शेजारी असणं, आणि त्यांच्या डोळ्यात तुम्ही बघणं आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी सुरू होणं, हा माझा हळवा क्षण होता जो मी तुला सांगेन.
आणि नावडती कमेंट जर म्हणायला गेलास तर मला परवाच्या शोला कोणीतरी म्हणालं की तुमचा सिनेमा बघून काश्मीर फाईल्सची आठवण झाली. आणि माझ्यासाठी मोठा शॉक होता की आम्ही काय मांडायचा प्रयत्न केला आणि तुम्ही काय घेऊन जाताय घरी. मग मला एक कळलं की तुम्ही काहीही म्हणा पण ऑडियन्स त्यांना हवं ते कधी कधी परसिव्ह करतो. सो आम्ही आम्हाला जे मांडायचं आहे, आम्हाला जे पटतं, आम्हाला जे वाटतं तेच मांडायचा प्रयत्न केला आहे. आता प्रेक्षक त्यातून ऑब्व्हियसली ही एक लाखात एक कमेंट आहे, बाकी लाख पॉझिटिव्हच कमेंट आहेत त्या गोष्टीवर. सो ही एक कमेंट होती नावडती. आणि हळवा क्षण मी तुला सांगितलं तो त्या हळवा क्षणाला थोडं मी एक्सटेंड करेल असं. तू आईवडिलांनी घेऊन साहेबांच्या बंगल्यावरती पण गेलास, तो फोटो देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. किंवा तुझे बरेचसे जे रंगकर्मी मित्र आहेत की आज ते तुझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघायला लागलेत. किंवा ती जी काही प्रोसेस होती त्या प्रोसेस, तर तुझी ती साहेबांनी तुझं नाव घेतलेली व्हिडिओ ती सगळ्यांच्या स्टोरीला स्टेटसला दिसत होती त्या दिवशी. म्हणजे अख्खा दिवसभर आम्ही तेच बघत होतो. तर त्याच्याबद्दल काय काय भावना होती की यार मित्र आपले क्वचित ठेवतात, आपले मित्र म्हणजे आपली तारीफ खूप मित्र रेअरली करतात. तर तो काय क्षण होता? मी म्हणेन त्यात माझं काहीच हे क्रेडिट नाही. ती व्यक्तीच इतकी मोठी आहे ना की त्यांच्या तोंडून आपलं नाव ऐकू येणं किंवा त्यांनी त्या मंचावरून आवर्जून नाव घेणं आणि सांगणं की उभा राहा आणि सगळ्यांना नमस्कार कर. कारण त्यांच्या मनात हेच की बाबा ज्या व्यक्तींनी काम केले त्या व्यक्ती कळाव्यात लोकांना की. तर माझ्यापेक्षा तो त्या माणसांचा मोठेपणा किंवा ते इतके स्वीट आहेत, ते इतके गोड आहेत की त्यांनी त्या क्षणाला ते केलं. आणि कदाचित ते सगळ्यांना भावलं खूप. मला माझ्यावर जे प्रेम करत असतील किंवा ज्यांना माझ्याबद्दल मी काहीच नाही केलं. मी साहेबांबरोबर किती काम केलंय हे तुला पोचवत नाही लागलं की त्या नावातच पोचलं ते. तू आता तुला माहिती आहे आपण 2 वर्ष तू ओळखत असेल, पण मी कधीच कोणालाच सांगितलं नाही की मी असं काहीतरी काम करतोय किंवा मी त्यांच्यासोबत आमच्या भेटी होतात. मला सवयच नाही. मी अजून एकही त्यांच्यासोबत सिंगल फोटोही काढला नाही 2 वर्षात. कारण ते मला असं होतं की त्यांच्याबरोबर 100 लोक येऊन फोटो काढतात. फोटो काढण्यात कर्तृत्व नाही आहे तुमचं त्यांच्याबरोबर. आणि त्यांना ते आवडत पण नाही. त्यांच्याकडून जर काही गोष्टी आत्मसात करून घेता आल्या, त्यांच्याकडून जर काही शिकता आलं तर ते तुम्ही करा. फोटो काढून काय, फोटो एक जस्ट तुम्ही पोस्ट करणार आहात. त्यामुळे तो मुमेंटही इव्हन त्यांचा जो होता त्यांनी नाव घेतलं, मी पोस्ट केला नाही. ज्यांनी ते लाईव्ह बघितला शो त्यांनी तो पोस्ट केला आणि मग ते व्हायरल झालं. पण मला त्यातून हे बरं वाटलं की चला आपल्याबद्दल चांगला विचार करणारे आहेत लोक ज्यांना आपल्याबद्दल कौतुक वाटतं. आणि या सिनेमाच्या माध्यमातून ते जास्त कळलं की बाबा आपल्याबद्दल चांगला विचार करणारी लोक आहेत. सो मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छेल की जो काही 1 नंबर चित्रपट बघितला आहे तुम्ही, तो कसा आहे, त्याच्यामागे रायटर्सचे थॉट काय आहेत किंवा त्यांना काय मांडायचं आहे हे सगळं या मुलाखतीमध्ये आहे. सो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तो घेतला असेल तर थोडासा तुमची विचारसरणी बदला, असंच लेखकाचं म्हणणं आहे. राईट? हां, माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यातून आम्हाला हेच मांडायचं आहे की राजकारणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, माणसाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आणि राजकारणाचा पाया हा समाजकारणातून आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीला राजकारणात येण्याची इच्छा आहे, ज्या ज्या व्यक्तीला आमदार व्हायचं असेल, काही व्हायचं असेल, तुम्हाला या क्षेत्रात यायचं आहे, तर एकदा हा चित्रपट बघा, तुम्हाला कदाचित काहीतरी सापडून जाईल. धन्यवाद विनायक, मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला इतका टाईम दिल्याबद्दल. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप मुंबई आउटलुककडून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.